प्रवीणजी स्वामी। आठवडा प्रस्तावामध्ये माझ्या मागण्या किंवा विचार मांडत असताना एक दोन ओळी पहिल्यांदा म्हणतो, उशीर झालेला आहे तरी देखील ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा है, ना हारूंगा हौसला कभी, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है, खुद से वादा किया है। उमरगा आणि लोहारा तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना मी लोहारा तालुक्यासाठी नवीन अत्याधुनिक बस स्थानकाची उभारणी केली जावी। गेली अनेक वर्ष राज्यातील जवळपास 28,000 ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत। त्यांचे इतर शासकीय कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी सर्व लाभासह मिळावेत। ग्रामपंचायत कर्मचारी यांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे 10% कर्मचारी यांची भरती जिल्हा परिषदांमध्ये व्हावी। मागील सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती, आजपर्यंत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाल्याचे दिसून येत नाही। याबाबत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळत नाही। पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींचा समावेश या योजनेत करण्यात यावा। शासकीय अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणजेच स्टायफंड देण्यात यावा। DL-ED म्हणजेच DED परीक्षेसाठी 3 वर्षांमध्ये 5 संधी मान्य आहेत। 2016 पासून राज्यात जवळपास 40,000 मुली DED पदविका मिळवण्यापासून वंचित आहेत। NTCA ने प्रसिद्ध केलेल्या गॅझेटनुसार मुद्दा क्रमांक 12(1) नुसार संधी रद्द करण्याचे प्रावधान आहे। आपणास विनंती आहे की DED परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 संधीची अट रद्द करून 10 संधी द्याव्यात आणि 2004-16 अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जून 2025 मध्ये परीक्षा देण्याची सुरुवात करावी व या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सहकार्य करावे ही विनंती। उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे 138 बेड मान्य आहेत। सध्याची रुग्णालयाची इमारत सर्व सोयींसाठी अपुरी पडत आहे। मंजूर MRI स्कॅन सेंटर, प्रयोगशाळा, लॉन्ड्री रूम, रुग्णासाठी किचन रूम, कर्मचारी क्वार्टर्स यांच्यासाठी जागा कमी पडत आहे। या सर्व गोष्टीसाठी नवीन जागेची तरतूद करावी, त्यासाठी निधी मंजूर करावा। जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करावे। दिल्ली सरकारच्या धर्तीवर 10 मॉडेल शाळांची निर्मिती त्या उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी प्रत्येकी करावी ही विनंती मी या ठिकाणी करत आहे। अध्यक्ष महोदय, ITI कॉलेज उमरगा येथे मोटार मेकॅनिक ट्रेड सुरू करण्यात यावा, तसेच जे ट्रेड आहेत त्यांची विद्यार्थी संख्या 20 वरून 30 करावी आणि लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ITI कॉलेजची नवीन उभारणी करण्यात यावी। आश्रमशाळा, मूकबधीर शाळा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी मानद डॉक्टरांची नियुक्ती केली आहे। त्यांना 2,500 इतके तुटपुंजे मानधन देण्यात येत आहे, त्याऐवजी 15 ते 20,000 मानधन त्यांना देण्यात यावे। भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार 2012-13 पासून राज्य निवडणूक आयोगाने संगणक चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे। त्यांचे मानधन 10 ते 15,000 इतके आहे। गेली 12 वर्ष झाली ते कार्यरत आहेत। त्यांना एकत्रित मानधन रुपये 25 ते 35,000 बँकेच्या मार्फत देण्यात यावेत। सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमून 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यांच्या वेतनाच्या बाबत एक समिती नियुक्त करण्यात आली होती, त्याची मुदत 13 नोव्हेंबर 2024 रोजी संपलेली आहे। याबाबत तो अहवाल घेऊन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे। त्याच पद्धतीने कंत्राटी पद्धतीने ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं मानधन 14,000-16,000 इतका आहे। ते आताच्या महागाईमध्ये अतिशय तुटपुंज आहे, ते 25 ते 30,000 करण्यात यावं ही मागणी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करू इच्छितोय। रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे। त्या संघटनेचं उमरगा तालुक्यामध्ये खूप चांगलं नाव आहे
मी रोटरीचा सदस्य म्हणून आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहोत आणि त्याच्यावर बांधकाम करण्यासाठी रोटरी भवन उभारण्यासाठी आपण कृपया निधी उपलब्ध करून द्यावा। इतक्या उशिरापर्यंत थांबून आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य चरण सिंह ठाकूर। सन्माननीय अध्यक्ष महोदय,